नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. जिथे वाचन होते तिथे विचार होतात आणि हेच विचार आपल्याला आपले ध्येय ठरवायला आणि गाठायला मदत करतात असं म्हटलं जातं. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पंढरपूर शहरातील अनिल नगर येथील कृष्णा शिंदे या 8 वर्षाच्या बालकाने 51 मिनिटात 700 श्लोक म्हणत एक विश्वविक्रम केला आहे. या बालक मुलाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि या पराक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी पांडुरंग परिवार आणि परिचारक कुटुंबाकडून पंढरपूर मंगळवेढाचे युवक नेते प्रणव परिचारक प्रयत्न करणार असल्याचे सांगत पंढरपूर शहराच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रुजला आहे. त्रैलोक्याचा अधिपती असणाऱ्या कृष्णाने सांगितलेली भगवद्गीता म्हणजे आपल्या सर्व भक्तांची अस्मिता आणि संस्कार. हाच संस्कार ज्याच्या नावातच कृष्ण आहे अशा अनिलनगर परिसरात राहणाऱ्या कृष्णा शिंदे या 8 वर्षे लहान मुलाने 51 मिनिटात 700 श्लोक मुखोद्गत म्हणत एक विश्वविक्रम केला. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी पर्यंत सुरू झाले आहे. कृष्णा शिंदे या मुलामध्ये साक्षात कृष्ण देवतेचा वास वाटतो. साक्षात्काराचा वासा आणि अध्यात्माचा वारसा या मुलाच्या हातून सुरू होतो याचा अभिमान वाटतो. म्हणूनच पांडुरंग परिवार व युवा नेता प्रणव मालक परिचारक यांच्या उपस्थितीत या लहान कृष्णाला भेट देऊन सन्मान केला. यावेळी भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष लाला पाणकर, समाजसेवक भाऊ टमटम अक्षय वाडकर, अखिल भारतीय कैकाडी समाज युवक अध्यक्ष राहुल माने, भैया माने यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.